नमस्कार. शुभ संध्या. सस्नेह जयगुरु. कोणी लाईव्ह आहेत का? कृपया कॉमेंट्स करा. नमस्कार. ऐकू येत आहे आवाज? सुरू करू का मॅडम? हा, नमस्ते सँडी. ऐकू येत आहे? नमस्कार. शुभ संध्या. जयगुरु. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, कल्याण डोंबिवली महानगर शाखा आयोजित साहित्य कट्टा या कार्यक्रमात सर्व काव्यरसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मला हा कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या आयोजिका संचालिका हिरकणी राजश्री बोहरा मॅडम, ज्यांची नुकतीच मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री शरद मोरे सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे आदरणीय राजकुमार काळभो, राष्ट्रीय उपाध्यक्ष यांचे सुद्धा मी आभार मानतो. खरं म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगर शाखा आयोजित या साहित्य कट्टावर हा कार्यक्रम होणे ही माझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. माझा अल्पसा परिचय देऊ इच्छितो. माझे नाव गणेश उत्तमराव धर्माळे, शिक्षक, मातोश्री सुभद्राबाई जिल्हेवार विद्यालय श्रीरामपूर. तशी मला कीर्तन, प्रवचन, गायन याची आवड आहे. परंतु काही दिवसांपूर्वी समर्थ आडकोजी महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो. तिथे माझा एक कार्यक्रम होता, प्रबोधन होतं, आणि तिथे 2 वर्षापूर्वी कविता म्हणणाऱ्या कवींची मैफिल रंगली होती. मी तिथे समर्थ आडकोजी महाराजांच्या चरणी लीन झालो आणि म्हटलं चला आपण सुद्धा एखादी कविता लिहा, म्हणून पहिली कविता सादर केली. तिथे ती आईवर होती. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आईच्या कवितेने मी करत असतो. तत्पूर्वी आज वंदनीय गुरुमावली राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो, नमन करतो, अभिवादन करतो आणि माझी आईवरील ही रचना सादर करतो. काय सांगू तुम्हा आईचे उपकार, काय सांगू तुम्हा माझ्या आईचे उपकार, तिला स्मरता येते डोळ्यात अश्रूंची धार. देव गोरा की काळा मला माहीत नाही, पण तिच्यापेक्षा वेगळा असेल असे कधी वाटत नाही. अहोरात्र सर्वांच्या जेवणाची घेते ती काळजी, तिच्या ताटात नसते कधी भाकर तर कधी भाजी. सर्व कामे नित्य करूनही नसतो तिला अहंकार, सर्व कामे नित्य करूनही नसतो तिला अहंकार. थकवा सारा उराट ठेवून हसून उघडते ती दार. आईशिवाय खरंच हे जीवन आहे व्यर्थ, आईशिवाय खरंच हे जीवन आहे व्यर्थ. तिच्यामुळे सर्वांच्या जीवनाला आहे अर्थ. कष्ट करून जीवाची होते तिच्या लाही लाही, कष्ट करून जीवाची होते तिच्या लाही लाही. तरी सर्वांच्या सुखातच ती आपले सुख पाही, तरी सर्वांच्या सुखातच ती आपले सुख पाही. ईश्वरा असेल तू तर एकच मागणं घे पदरी, ईश्वरा असेल तू तर एकच मागणं घे पदरी. पुन्हा माझ्या जन्माची दे तिच्याच हाती दोरी, पुन्हा माझ्या जन्माची दे तिच्याच हाती दोरी. अशा प्रकारे आईवरील ही एक कविता होती. कारण आईचे अनंत उपकार असतात. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हटलेला आहे साने गुरुजींची. आणि आईचे
सर्वांवर अगणित उपकार असतात. त्याचप्रमाणे दुसरं काव्य जे आहे माझं, खूप जण मित्रांवर काव्य लिहितात, मी निंदकावर काव्य लिहिलेलं आहे. माझा विद्यार्थी आहे, पुण्याला राहतो, सँडी राठोड, हा सुद्धा कार्यक्रम लाईव्ह पाहत आहे. धन्यवाद सँडी. एक दोन कविता ज्या आहेत त्या माझ्या आवडीच्या आहेत, त्या म्हणेल मी. त्यानंतर नवीन रचना ज्या आहेत त्या काही सादर करणार आहे. तर निंदकावर का करायचं? कारण जगद्गुरु तुकोबाराय एके ठिकाणी म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्याला वाटतो निंदक हा आपले नेहमी अवगुण पाहतो, परंतु निंदकाचे सुद्धा आपल्यावर अगणित उपकार होतात. का? कारण त्याच्यामुळे आपण सुधारतो. म्हणून निंदकावरची एक कविता, थोडक्यात ही मराठी गझल आहे. निंदकाचे वार सहजपणे अडवत गेलो, निंदकाचे वार सहजपणे अडवत गेलो, त्यांचे उपकार म्हणावे की मी घडत गेलो, त्यांचे उपकार म्हणावे की मी घडत गेलो. जन्म घेतला केवळ परोपकारासाठी, त्यामुळे जन्म घेतला केवळ परोपकारासाठी, त्यामुळे सर्वांना न कळत मी आवडत गेलो, त्यांचे उपकार म्हणावे की मी घडत गेलो. आले काटेरी दुःखांचे मार्ग जरी पुढे, आले काटेरी दुःखांचे मार्ग जरी पुढे, कार्यांचा सुगंध सदा मी दरवळत गेलो, त्यांचे उपकार म्हणावे की मी घडत गेलो. तमा न बाळगता जीवाची अग्नितांडवात, तमा न बाळगता जीवाची अग्नितांडवात, वाचविण्या त्यांचे प्राण मी जळत गेलो, त्यांचे उपकार म्हणावे की मी घडत गेलो, त्यांचे उपकार म्हणावे की मी घडत गेलो. हास्य यावे कधी वैऱ्याच्याही चेहऱ्यावर, बघा, हास्य यावे कधी वैऱ्याच्याही चेहऱ्यावर, त्यासाठीच आनंदी असूनही मी रडत गेलो, त्यांचे उपकार म्हणावे की मी घडत गेलो, त्यांचे उपकार म्हणावे की मी घडत गेलो. ज्यांनी पावली कधी केली निंदा माझी, ज्यांनी पावली कधी केली निंदा माझी, त्यांच्याही हृदय मंदिरी आज मी न कळत गेलो, त्यांचे उपकार म्हणावे की मी घडत गेलो. निंदकाचे वार सहजपणे अडवत गेलो, त्यांचे उपकार म्हणावे की मी घडत गेलो. धन्यवाद. ही निंदकावर कविता होती. कुलदीप रिघेसर, धन्यवाद. आईबाबाची कविता आपल्याला आवडली आणि आपण त्यावर दाद सुद्धा दिलेली आहे. धन्यवाद. तसं पाहिलं तर आता हिवाळ्याची सुरुवात आहे, परंतु आज सकाळपासून आमच्या इथे पाऊस सुरू आहे. पुसदमध्ये सतत सकाळपासून पाऊस सुरू आहे. म्हणून म्हटलं पावसावर एखादी कविता लिहा आणि वेळेवर एक पावसावरचं काव्य जे आहे ते लिहिलं. कारण आता पावसाळ्याची शेवटचे दिवस आहे आणि हिवाळ्याची सुरुवात होणार आहे, चाहूल लागत आहे आपल्याला. परंतु आज सकाळपासून पाऊस सुरू आहे म्हणून एक कविता काव्य जे आहे ते लिहिलेलं आहे, त्यावर काव्य लिहिलं ते आपणासमोर सादर करतो. नभात काळे कुट्ट आभाळ आले बघ झाकून, नभात काळे कुट्ट आभाळ आले बघ झाकून, आत्ताच विद्युल्लता गेली बघ चमकून, आत्ताच विद्युल्लता गेली बघ चमकून. होऊ नको बळीराजा आता तू चिंता तूर, होऊ नको बळीराजा आता तू चिंता तूर, तूच काय सर्वान धरणी झाली आतूर. धरणी माता आतुर झालेली आहे. कारण पावसांच्या सरीवर पहिला अधिकार जो आहे तो धरणी मातेचा असतो. कारण ती दुभंगते, त्याची प्रतीक्षा करते. जेव्हा पावसाच्या सरी तिच्यावर पडतात तेव्हा ती प्रसन्न होते आणि प्रसन्न झाल्यामुळे ती मातीच्या सुवासाद्वारे त्याला निरोप पाठवते की हे वरुण राजा मी प्रसन्न झालेली आहे. त्यामुळे होऊ नको बळीराजा आता तू चिंता तू, तूच काय सर्वान धरणी झाली बघा तू. पावसाच्या सरींनी पृथ्वी न्हावून गेली, पावसाच्या सरींनी पृथ्वी न्हावून गेली, मातीच्या सुवासाने बघ सुगंधित झाली, मातीच्या सुवासाने बघ सुगंधित झाली. पावसाच्या थेंबांनी मोर लागले पिसारा खोलायला, पावसाच्या थेंबांनी मोर लागले पिसारा खोलायला,
हिरवेगार वृक्ष कसे लागले बघ डोलायला. तुडुंब भरल्या नद्या, तुडुंब भरल्या नद्या, वाहून राहिले नाले. तुडुंब भरल्या नद्या, वाहून राहिले नाले. पावसामुळे सृष्टीतले सारे तृप्त झाले. पावसामुळे सृष्टीतले सारे तृप्त झाले. निसर्गाचे लावण्य बघून जीव झाला वेडा. निसर्गाचे लावण्य बघून जीव झाला वेडा. वाटेवर टाकलाय कोणी फुलांचा बघ सडा. वाटेवर टाकलाय कोणी फुलांचा बघ सडा. लाडीकपणे करू नको सजनी तू चाळा. लाडीकपणे करू नको सजनी तू चाळा. मला आवडणारा ऋतू आला बघ पावसाळा. मला आवडणारा ऋतू आला बघ पावसाळा. अशा प्रकारे ही पावसावर होती एक कविता. आणि यानंतर मी आपल्यासमोर एक गझल जी माझ्या खूप आवडीची आहे ती मराठी गझल पेश करतो आहे. तत्पूर्वी एक शेर. मुझे देखने लम्हा गुजारती, मुझे देखने लम्हा गुजारती, आंखें बिछाती थी जिस राह पर. मुझे देखने लम्हा गुजारती, आगे आंखें बिछाती जिस राह पर. सौदा किया जालिम ने प्यार का आज उसी चौराहे पर. सौदा किया जालिम ने प्यार का आज उसी चौराहे पर. तर बघा या मराठी गझलेचं नाव आहे. पहिली गझल लिहिली होती मी ही आणि ती फक्त गझलेसाठी या भीमरावजी पानसळ यांच्या ग्रुपमध्ये सुद्धा आली होती. त्यानंतर बऱ्याचशा गझल लिहिलेल्या 50-60 गझल आता लिहिलेल्या आहेत. परंतु ही माझी आवडीची आहे म्हणून तुमच्यासमोर पुन्हा एकदा सादर करतो. यापूर्वी एकदा केली होती मी ती व्हॉइस ऑफ मुंबईच्या कार्यक्रमामध्ये. बघ सख्या, बघ सख्या जो दिसतो तुला, बघ सख्या जो दिसतो तुला, माझ्या आठवणींचा गाव आहे. बघ सख्या जो दिसतो तुला, माझ्या आठवणींचा गाव आहे. असतील हजारो राहणारे तेथे, असतील हजारो राहणारे तेथे, फक्त तिच्या ओठी माझे नाव आहे. ठार करणार दिसता क्षणी मला, हा सर्वसंमतीने झालेला ठराव आहे. आज कळणार त्यांना मला, रोजच मरण्याचा सराव आहे. रोजच मरण्याचा सराव आहे. जाणतो मी येथील मुखवटे सारे, जाणतो मी येथील मुखवटे सारे, आतून काळे आणि पांढरा पेहराव आहे. बघ सख्या जो दिसतो तुला, माझ्या आठवणींचा गाव आहे. तू सांगशील त्यांना आज तुमचा, तू सांगशील त्यांना आज तुमचा, एका प्रियकराशी टकराव आहे. माझ्या आठवणींचा गाव आहे. आणि शेवटचा अंतरा पहा. मरण आले तरी अश्रू डोळ्यात तिच्या, मरण आले तरी अश्रू डोळ्यात तिच्या, हा त्यांचा झालेला खरा पाडाव आहे. बघ सख्या जो दिसतो तुला, तो माझ्या आठवणींचा गाव आहे. तो माझ्या आठवणींचा गाव आहे. अशा प्रकारे ही एक गझल होती मराठी बघ सख्या नावाची. आपण सर्वजण भरभरून दाद देत आहात त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार मानतो. सन्माननीय वैशाली ताईंनी सुरेख सादरीकरण असं लिहिलेलं आहे. धन्यवाद ताई. यानंतर एक आठवण स्मरण याविषयीची कविता आहे, काव्य आहे, हे आपणासमोर सादर करतो. त्यानंतर बालकविता आहेत, काही कविता आहेत, काही मराठी गझल आहेत अजून. स्मरण. नभात चमकतात तारे अन गाढ झोपले जन, नभात चमकतात तारे अन गाढ झोपले जन, तुझ्या आठवणीने बघ व्याकुळ झाले माझे मन, तुझ्या आठवणीने बघ व्याकुळ झाले माझे मन. शहारली वृक्षवेली, शहारली वृक्षवेली अन मंद सुटला वारा, शहारली वृक्षवेली अन मंद सुटला वारा, अधीर नेत्रामधुनी बघ ओघळत आहे धारा, अधीर नेत्रामधुनी बघ ओघळत आहेत धारा. बरेच दिवस झालेत अन भेट झाली नाही, बरेच दिवस झाले अन भेट झाली नाही, जगतोय तरी कसा हे समजून घेना काही, जगतोय तरी कसा हे समजून घेना काही.
सुकून गेली फुले आणि विरान झाली बाग. सुकून गेली फुले आणि विरान झाली बाग. माझ्या स्मरणाने कधी तुला येईल ग जाग. माझ्या स्मरणाने कधी तुला येईल ग जाग. पुन्हा एकदाच बघू दे. पुन्हा एकदाच बघू दे. नको करू माझे हाल. पुन्हा एकदाच बघू दे. नको करू माझे हाल. नेत्रात तुला साठवून जगेन मी खुशाल. नेत्रात तुला साठवून जगेन मी खुशाल. मित्र करतो मस्करी आणि तुझे नाव घेतो. मित्र करतो मस्करी आणि तुझे नाव घेतो. वरवर रागावतो पण आतून खुश होतो. वरवर रागावतो पण आतून खुश होतो. प्रत्येकास तूच दिसते मी सांगू तरी कसं. प्रत्येकात तूच दिसते मी सांगू तरी कसं. खरंच प्रेमात पडता होते का ग असं. खरंच प्रेमात पडताय होते का ग असं. तुझ्या भेटीसाठी बघ हृदयात नाचतात मोर. तुझ्या भेटीसाठी बघ हृदयात नाचतात मोर. जेवण कसच जात नाही ताट असूनही समोर. जेवण कसच जात नाही ताट असूनही समोर. तुझ्या आयुष्यात सखे कदाचित मी नसेन. तुझ्या आयुष्यात सखे कदाचित मी नसेन. भेटीसाठी व्याकुळ होणारा एक मीच असेन. भेटीसाठी व्याकुळ होणारा एक मीच असेन. अशा प्रकारे ही स्मरण म्हणजे आठवण यावर एक काव्य होतं. यानंतर आपणासमोर एक काव्य सादर करीत आहे. ज्याला संविधानाची ताकद असं मी त्याला शीर्षक दिलेलं आहे. हे काय असं संविधानाची ताकद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एवढं मोठं संविधान दिलेलं आहे. भारतीय संविधान सर्वात श्रेष्ठ संविधान समजलं जातं जगामध्ये. त्यावर एक काव्य आणि बाबासाहेबांच्या जे कार्य होतं त्यांच्या स्मरणाची जी ताकद आहे त्यावर एक काव्य लिहिलेलं आहे. अर्थात ही एक मराठी गझल आहे. ती आपल्यासमोर पेश करतो आहे. घाव झाले अंगावर तरी झिजणार नाही. घाव झाले अंगावर तरी झिजणार नाही. बाबासाहेबांचा दिवा मी कधी विझणार नाही. बाबासाहेबांचा दिवा मी कधी विझणार नाही. पैशापुढे होते सारं जग नतमस्तक हे खरे. पैशापुढे होते सारं जग नतमस्तक हे खरे. पण लक्षात घ्या स्वतःस मी कधी विकणार नाही. बाबासाहेबांचा दिवा मी कधी विझणार नाही. बाबासाहेबांचा मी दिवा कधी विझणार नाही. कितीही द्या धमक्या आणि घाव करा अंगावर. कितीही द्या धमक्या आणि घाव करा अंगावर. संविधानाच्या पुढे तुमचे शस्त्र कधी टिकणार नाही. बाबासाहेबांचा दिवा मी कधी विझणार नाही. नका करू वैर माझ्याशी म्हणून तुम्हा सांगतो. नका करू वैर माझ्याशी म्हणून तुम्हा सांगतो. शत्रू माझ्या नजरेतून कधी सुटणार नाही. बाबासाहेबांचा मी दिवा कधी विझणार नाही. खलबते करा माझ्याविषयी पण जरा ऐका. खलबते करा माझ्याविषयी पण जरा ऐका. भीमरायांशी बांधलेली नाळ कधी तुटणार नाही. भीमरायांशी बांधलेली नाळ कधी तुटणार नाही. बाबासाहेबांचा दिवा मी कधी विझणार नाही. चूक नसतानाही माफी मागू मी कशाला. चूक नसतानाही माफी मागू मी कशाला. संविधान सोडून कुठेही हे मस्तक झुकणार नाही. बाबासाहेबांचा दिवा मी कधी विझणार नाही. बाबासाहेबांचा मी दिवा कधी विझणार नाही. अशा प्रकारे ही संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक काव्य होतं. यानंतर आपणासमोर एक काव्य सादर करत आहे. कारण सध्या कोरोना या महाभयंकर कोविड-19ने सर्वीकडे थैमान घातलेले आहे. संपूर्ण जग जे आहे परेशान झालेले आहे आणि त्यामुळे सर्व काही बंद आहे. आम्ही शिक्षक सुद्धा घरी आहोत. ऑनलाईन क्लास घेतो परंतु त्यामध्ये मजा नाही. शाळेमध्ये जाणं पूर्णपणे बंद झालेलं आहे. आणि शाळेत गेल्यानंतर विद्यार्थी दिसल्यानंतर त्यांच्यासोबत बागडल्यानंतर खेळल्यानंतर त्यांना शिकवल्यानंतर जे समाधान मिळतं ते समाधान खूप कमी प्रमाणात मिळत आहे. कारण रोज तेवढे विद्यार्थी भेटत नाहीत आम्हाला.
त्यामुळे एक खंत होती, ती कोरोनाला मी बोलून दाखविली या काव्याद्वारे. त्यामुळे आपणासमोर एक काव्य, त्याचं शीर्षक आहे विद्यार्थ्याविना जीवन. कधी जीवगना हा कोरोना जाणार, कधी जीव घेना हा कोरोना जाणार, माझे विद्यार्थी मग शाळेत येणार. धन्यवाद कुलदीपजी दिघे सर. संविधान भारताची शान, आपला अभिमान. धन्यवाद नागरे साहेब, धन्यवाद. खूप छान म्हटलं आपण. विद्यार्थ्याविना जीवन कसं आहे आज आमचं शिक्षकांचं, त्यावर मी एक काव्य लिहिलेलं आहे, आपल्यासमोर सादर करतो. धन्यवाद. कधी जीवघेणा हा कोरोना जाणार, कधी जीवघेणा हा कोरोना जाणार, माझे विद्यार्थी मग शाळेत येणार. घरी राहून खरंच झालोय बेजार, घरी राहून खरंच झालोय बेजार, विद्यार्थ्यामुळेच आहे जीवनाला आधार, विद्यार्थ्यामुळेच आहे जीवनाला आधार. शाळेत जाताच घंटा वाजलेली पाहतो, शाळेत जाताच घंटा वाजलेली पाहतो, त्यांच्यासह मी रांगेत उभा राहतो, त्यांच्यासह मी रांगेत उभा राहतो. वर्गात येताच ते छान तासिका घेणे, वर्गात येताच छान ते तासिका घेणे, विद्यार्थ्यांचे मग अभ्यासात गर्क होणे, विद्यार्थ्यांचे मग अभ्यासात गर्क होणे. शिकविता शिकविता वेळ निघून जाते, कळतच नाही कधी जेवणाची सुट्टी होते. सर्व विसरून त्यांचे ते लाडीक हसणे, सर्व विसरून त्यांचे ते लाडीक हसणे, त्यांच्या सोबतच मग जेवायला बसणे. खेळण्याच्या तासात खूप मजा येईल, खेळण्याच्या तासात खूप मजा येईल, दिवसभराचा थकवा सहज निघून जाईल, दिवसभराचा थकवा सहज निघून जाईल. शाळा सुटताच म्हणतात बाय बाय सर, शाळा सुटताच म्हणतात बाय बाय सर, अलगत हलतो तेव्हा माझा सुद्धा कर, अलगत हलतो तेव्हा माझा सुद्धा कर. नको रे कोरोना त्रास देऊस असा, नको रे कोरोना त्रास देऊस असा, विद्यार्थ्याविना मी तरी जगेन कसा, विद्यार्थ्याविना मी तरी जगेन कसा. त्यांची आठवण येता बघ नेत्रात पाणी आले, त्यांची आठवण येता बघ नेत्रात पाणी आले, मला भेटण्यास बघ माझे विद्यार्थी आतुर झाले, मला भेटण्यास बघ माझे विद्यार्थी आतुर झाले. अशा प्रकारे हे विद्यार्थी आणि शिक्षकांचा एक जिव्हाळ्याचा संबंध असतो. ज्या दिवशी सुट्टी असते, शाळा सुरू असते, तेव्हा थोडंसं बरं वाटतं, परंतु आता 6 महिने झाले, जवळपास मार्च पासून विद्यार्थी आणि आमची भेट नाही आहे. त्यामुळे त्यांच्यावर एक काव्य लिहिलं होतं. त्यानंतर पुढचं काव्य जे आहे माझं, ते आहे निसर्गाकडून आपल्याला खूप काही शिकण्याचं असतं. निसर्गाकडून शिका, शीर्षकाचं नाव आहे निसर्गाकडून शिका. या काव्याच्या शीर्षकाचं नाव निसर्गाकडून शिका. संपूर्ण सृष्टीस बघा रवी प्रकाश देतो, सूर्य रवी भास्कर. ग्रामगीतेमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, सूर्य सकळांची सेवा करी, बदलान मागे तीळ भरी, सातत्याने करी चाकरी अहोरात्र. संपूर्ण सृष्टीस बघा रवी प्रकाश देतो, कोणाकडून का कधी तो मोबदला घेतो. आपण पहा, कोणाला काय द्यायचं असलं मला काय भेटेल, मला काय मिळेल असं म्हणतो, परंतु संपूर्ण सृष्टीस बघा रवी प्रकाश देतो, कुणाकडून का कधी तो मोबदला घेतो. वृक्ष देतात सर्वांना पर्ण पुष्पे फुलांची हमी, वृक्ष देतात सर्वांना पर्ण पुष्पे फुलांची हमी, जिवंत असेपर्यंत श्वास उन्मळून पडता येतो कामी, जिवंत असेपर्यंत श्वास उन्मळून पडता येतो कामी. सरिता हर्षून देते पाणी शिकून जाते काही, सरिता हर्षून देते पाणी शिकून जाते काही, जात धर्म पंथास ती कधीच विचारत नाही, जात धर्म पंथास ती कधीच विचारत नाही. आज आपण पाहतो जाती धर्माच्या नावावर जागी ठिकठिकाणी दंगे होतात, परंतु निसर्गाकडून आपल्याला हे शिकण्याजोगं आहे. वृक्ष तोडणाऱ्याला सुद्धा वृक्ष सावली देतो थकल्यानंतर, हे निसर्गाकडून शिकण्याजोगं आहे. म्हणून सरिता हर्षून देते पाणी शिकून जाते काही, जात धर्म पंथास ती कधीच विचारत नाही. गरीब श्रीमंत ह्या भेदास आहे आपल्यामध्ये थारा,
गरीब श्रीमंत या भेदास आहे आपल्यामध्येच थारा. काळ्या कुट्ट नभातून बरसतात सर्वीकडे धारा. काळ्या कुट्ट नभातून बरसतात सर्वीकडे धारा. हिरवा पिवळा निळा भगवा यात अडकून राहू नका फक्त. हिरवा पिवळा निळा भगवा यात अडकून राहू नका फक्त. आपण सारे एकच आहोत याची आठवण देते रक्त. आपण सारे एकच आहोत याची आठवण देते रक्त. भेदाभेद भ्रम सारे दूर सारून पहा. भेदाभेद भ्रम सारे दूर सारून पहा. माणूस आहात आता तरी माणसासारखे राहा. माणूस आहात आता तरी माणसासारखे राहा. धन्यवाद सर. कुलदीप सर. संवेदनशील शिक्षकांचे भावविश्व सुंदर शब्द सादर. धन्यवाद. धन्यवाद सर. आता एक बालकविता आहे आणि आज मुलींचा जागतिक कन्या दिन सुद्धा आहे. त्यावर सुद्धा एक काव्य लिहिलेले आहे, मी नंतर सादर करतो. पहिले आपण एक बालकविता पाहू. या बालकवितेचं शीर्षक आहे आजही वाटतं लहान व्हावं. वेळ कमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त रचना सादर करण्याचा मी प्रयत्न करतो, म्हणून थोडं फास्ट होत आहे, तरी पण आपण ते समजून घेऊ शकता. ही बालकविता आहे, हिचं शीर्षक आहे आजही वाटतं लहान व्हावं. आजही वाटतं लहान व्हावं, आईच्या हातचं भरपूर खावं. आजही वाटतं लहान व्हावं, आईच्या हातचं भरपूर खावं. शाळेला सुट्टी असावी मी, शाळेला सुट्टी असावी मी, पुन्हा फुलपाखरा मागे धावत जावं. अजून वाटतं लहान व्हावं. विटी दांडू कंचे लगोरी, विटी दांडू कंचे लगोरी, मामाचं पत्र रिंग न्यारी. विटी दांडू कंचे लगोरी, मामाचं पत्र अन रिंग न्यारी. पुन्हा सवंगड्या संगे मनसोक्त खेळावं. पुन्हा सवंगड्या संगे मनसोक्त खेळावं. आजही वाटतं लहान व्हावं. आई बाबांच्या मागे लागून तहान भूक सारी विसरून. आई बाबांच्या मागे लागून तहान भूक सारी विसरून, पुन्हा सोबत जाण्यासाठी खोट खोट रुसावं. आजही वाटतं लहान व्हावं. आज आपण पाहतो आई वडील म्हणजे मोठे झाल्यानंतर मुलांना एक शाप वाटतो. आज तर नवीन प्रथा निघालेली आहे, लग्न झालं की आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवणं. अगणित उपकार असतात त्यांचे. मी बाप नावाचं काव्य लिहिलेलं आहे, त्याला कितीतरी लोकांनी त्यावेळेस लाईक केलं होतं. मी जेव्हा ते सादर केलं होतं तेव्हा. तर आजची परिस्थिती वेगळी आहे. सध्या आपण ही पाहत आहोत कविता, बाल कविता. तर पहा, ताई दादांची खूप भीती, ताई दादांची खूप भीती, आजी आजोबा जवळ घेती. ताई दादांची खूप भीती, आजी आजोबा जवळ घेती. पुन्हा चांदोबांच्या त्या गोष्टीत रमावं. आजही वाटतं लहान व्हावं. आजही वाटतं लहान व्हावं. चूक होता बाबा येई रागात, चूक होता बाबा येई रागात, ठेवूनही दे कधी कान शिलात. बरोबर आहे की नाही? वडिलांचा अधिकार आहे तो, आणि वडील त्यासाठीच आपल्या चांगल्यासाठी आपल्या भल्यासाठीच करतात. म्हणून लहानपणीची आठवण आली पुन्हा. चूक होता बाबा येई रागात, ठेवूनही दे कधी कान शिलात, पुन्हा रडत आईच्या कुशीत शिरावं. आजही वाटतं लहान व्हावं. आजही वाटतं लहान व्हावं. आई संगे शुभम करोती, आई संगे शुभम करोती, सायंकाळी देवाची आरती. पुन्हा त्याच संस्कारात जगावं. आजही वाटतं लहान व्हावं. कमी देता चॉकलेट बिस्किट, कमी देता चॉकलेट बिस्किट, सुरू करावी आपली किटकिट. पुन्हा रागाने कोपऱ्यात बसावं. आजही वाटतं लहान व्हावं. आईच्या हातचं भरपूर खावं. कंटाळा ही आंघोळीचा. वा, लहानपणी कंटाळा खूप येते आंघोळीचा. कंटाळा ही आंघोळीचा, धाक बाबांच्या आरोळीचा. पुन्हा आईच्या हातून स्नान करावं. आजही वाटतं लहान व्हावं. आईच्या हातचं भरपूर खावं. शाळेतून येता थकवा यावा,
शाळेतून येता थकवा यावा, आईने प्रेमाने हात फिरवावा. शाळेतून येता थकवा यावा, आईने प्रेमाने हात फिरवावा. पुन्हा तिला घट्ट बिलगावं, आजही वाटतं लहान व्हावं. आईच्या हातचं भरपूर खावं, शाळेला सुट्टी असावी मी. फुलपाखरांमागे धावत जावं, आजही वाटतं लहान व्हावं. एक बालकविता होती. आणि आज कन्या दिन आहे. आणि खरं म्हणजे स्त्रियांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे. परंतु आपल्या देशाचं नव्हे, जगाचं हे दुर्दैव आहे, दुर्भाग्य आहे की स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. स्त्री भ्रूण हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे हे माहीत असूनही अनेक लोक जे आहेत ते कन्येचा गर्भातच बळी घेतात. आणि सांगायचं झाल्यास आमच्या इथे माहूरजवळ आत्ता जवळपास 15 दिवस आधी जिवंत कन्येला गाडलं होतं जमिनीमध्ये. लोकांना थोडी कुणकुण लागली म्हणून लोकांनी काढलं. सत्य घटना आहे ही, जवळच आमच्या 40 किलोमीटरची. आणि तिला काढल्यानंतर ती जिवंत होती, सुखरूप होती. बघा, म्हणजे ती वाचली त्यामधून सुद्धा. देवतारी त्याला कोणमारी म्हणतात त्याप्रमाणे ती घटना वाचली, पेपरमध्ये आलेली, व्हॉट्सअपवर सगळीकडे वाचल्यानंतर असं वाटलं एक काव्य लिहावं आपण, म्हणून एक स्त्री भ्रूण हत्येवर काव्य लिहिले आहे. मुलगी येणार जन्मास म्हणून होऊ नका चिंता तूर. मुलगी येणार जन्मास म्हणून होऊ नका चिंता तूर. उमलू द्या कळीस ती जगण्यासाठी झाली आतूर. उमलू द्या कळीस ती जगण्यासाठी झाली आतूर. राखीला बहीण संसाराला पत्नी. राखीला बहीण संसाराला पत्नी. ही गोष्ट नाही साधी. तिच्या पोटीच जन्म घेतला हे विसरू नका कधी. तिच्या पोटीच जन्म घेतला हे विसरू नका कधी. स्त्री जन्माचा कधीच करू नका उपहास. स्त्री जन्माचा कधीच करू नका उपहास. कर्तबगार स्त्रियांनीच घडविला आहे इतिहास. कर्तबगार स्त्रियांनीच घडविला आहे इतिहास. आपणा सर्वांना माहित आहे, राजमाता जिजाऊ असो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असो, माता रमाबाई असो, लता मंगेशकर, सरोजिनी नायडू, कर्नल मल्लेश्वरी, कल्पना चावला, कितीतरी अनगिनत नाव देता येईल आपल्याला, प्रतिभाताई पाटील, आता आपल्या प्रदेशच्या अध्यक्षा राजश्री बोरा. म्हणजे स्त्रियांना कमी समजणे हे खूप मोठी चूक आहे. आणि आपण नेहमी म्हणत असतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. खरंच माझ्या सुद्धा कार्यामध्ये माझ्या आईचे खरे आशीर्वाद, माझ्या पत्नीचं सहकार्य आणि माझ्या मुली ज्या आहेत त्या खूप मदत करतात. म्हणजे म्हणून असं वाटतं की कर्तबगार स्त्रिया होऊन गेल्या, त्यांनी इतिहास घडवलेला आहे आणि आपण त्या कळीला गर्भात मारतो. हे कितपत योग्य आहे? आणि म्हणतो आम्ही पुरुष आहोत, आम्ही मानव आहोत, आम्हाला समजते, आणि असं निंदनीय कार्य करतात. म्हणून मी त्यावर हे काव्य लिहिलं होतं. म्हणून मला असं वाटतं, स्त्री जन्माचा कधीच करू नका उपहास. स्त्री जन्माचा कधीच करू नका उपहास. कर्तबगार स्त्रियांनीच घडविला आहे इतिहास. आजचे वातावरण बघून विश्वास नक्कीच बसतो. आजचे वातावरण बघून विश्वास नक्कीच बसतो. म्हातारपणी आपला सांभाळ मुलगीच करू शकते. म्हातारपणी आपला सांभाळ मुलगीच करू शकते. आजचे वातावरण बघून विश्वास नक्कीच बसते. म्हातारपणी आपला सांभाळ मुलगीच करू शकते. कारण आपण पाहिलेलं आज लग्न झालं की मुलगा म्हणतो, आई बाबा तुमचं आता काम संपलेलं आहे. मुलीत वात्सल्य, प्रेम आणि करुणेचा झरा. मुलीत वात्सल्य, प्रेम आणि करुणेचा झरा. मुलासारखी स्त्री श्रेष्ठ म्हणून स्त्री जन्माचे स्वागत करा. मुलासारखी ती श्रेष्ठ म्हणून स्त्री जन्माचे स्वागत करा. कायदा सुद्धा हेच सांगतो. कायदा सुद्धा हेच सांगतो. मुलगा मुलगी समान. बघा आपल्या संतांनी त्या काळात लिहिलेलं आहे, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्यापुत्र म्हणतात. वंदनीय महाराज सुद्धा म्हणतात की आदर्श असावी कन्या मुले, ज्यांच्यामुळे पूर्ण गाव उज्ज्वले. म्हणजे कन्या पहिले. म्हणून
कायदा सुद्धा हेच सांगतो, मुलगा मुलगी समान, खात्री देतो तिच्या कार्याने मिळेल तुम्हाला सन्मान. स्त्री गर्भाचा नाश करणे सर्वात मोठे पाप. स्त्री गर्भाचा नाश करणे सर्वात मोठे पाप. अशा प्रकारे हे स्त्री भ्रूण हत्येवर एक काव्य होतं. आणि खरंच आजकाल स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार जो आहे तो खूप वाढलेला आहे. त्यामुळे यावर सरासर विचार होणे खूप गरजेचं आहे. आणि बळीराजावर मी असंख्य काव्य लिहिलेले आहे, असंख्य काव्य मागे खूप सादरीकरण केलं. परंतु यावेळेस मी पहिल्यांदा पोळा हा सण आला होता, त्यानिमित्ताने सर्जा राजा म्हणून एक काव्य सादर करतो आपणासमोर. कारण बळीराजाचे खूप काव्य लिहिलेले आहे आणि पेपरमध्ये सुद्धा बरेच वेळा बळीराजाचे काव्य माझे आलेले आहे. त्यांना भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे. परंतु ही नवीन कविता आहे, नवीन काव्य आहे. पोळा आला होता, पोळ्याच्या सणाला म्हटलं चला त्या ऋषभ राजावर सुद्धा लिहावा आपण कविता. कारण बळीराजा बरोबर त्याचं सुद्धा खूप कार्य मोठं आहे, महान आहे आणि तो नेहमी त्याचा सोबती असतो, सवंगडी असतो. म्हणून एक सर्जा राजा म्हणून काव्य लिहिलेलं आहे बळीराजावर, बळीराजाच्या या ऋषभ राजावर. काळ्या मातीत घाम गाळतो बाप बळीराजा. काळ्या मातीत घाम गाळतो बाप बळीराजा. त्याच्या कष्टात साथ देतो आम्ही सर्जा राजा. त्याच्या कष्टात साथ देतो आम्ही सर्जा राजा. तपत्या उन्हात आम्हासह राबतो धणी. तपत्या उन्हात आम्हासह राबतो धणी. आमच्या कष्टाची जाणीव त्याची उन्नती व्हावी हाच ध्यास आमचे मणी. त्याची उन्नती व्हावी हाच ध्यास आमचे मणी. कधी तो तहानलेला कधी आम्हा चारा नाही. कधी तो तहानलेला कधी आम्हा चारा नाही. तरी रात्रंदिवस कष्टात आम्ही तत्पर राही. कधी पण तयार. बैलांना पा म्हणलं की सुरू. तरी रात्रंदिवस कष्टास आम्ही तत्पर राही. कितीही माल भरा आम्ही चालत राहतो. कितीही माल भरा आम्ही चालत राहतो. धनी सुखी होईल हे स्वप्न पाहतो. धनी सुखी होईल हे स्वप्न पाहतो. दारिद्र्य त्याचं पाहून हृदय आमचं हळहळते. दारिद्र्य त्याचं पाहून हृदय आमचं हळहळते. धन्याचं दुःख फक्त आम्हासच कळते. धन्याचं दुःख फक्त आम्हासच कळते. किती प्रेम त्याचं कसं सांगू तुम्हाला. किती प्रेम त्याचं कसं सांगू तुम्हाला. स्वतः उपाशी राहून भरवतो आम्हाला. स्वतः उपाशी राहून भरवतो आम्हाला. एक दिवस नाही त्याचे सदैव आमच्यावर प्रेम. एक दिवस नाही त्याचे सदैव आम्हावर प्रेम. आम्हास खाऊ घातल्यावर जेवणे हाच त्याचा नेम. आम्हास खाऊ घातल्यावर जेवणे हाच त्याचा नेम. धनी तुमच्या दारिद्र्याची रेषा आम्ही सोडणार. धरी तुमच्या दारिद्र्याची रेषा आम्ही खोडणार. सोडून गेले सर्व तरी साथ नाही सोडणार. सोडून गेले सर्व तरी साथ नाही सोडणार. करू नका चिंता दूर होईल हे दुःख. करू नका चिंता. पा सर्जा राजा काय म्हणतात बळीराजाला. करू नका चिंता दूर होईल हे दुःख. तुमच्या सुखातच आहे हो आमचंही सुख. तुमच्या सुखातच आहे हो आमचंही सुख. आमच्यासाठी तुम्हीच तो शंकर भोळा. आमच्यासाठी तुम्हीच तो शंकर भोळा. किती सजवता आम्हा जेव्हा येतो पोळा. किती सजवता आम्हा जेव्हा येतो पोळा. एकच मागणं पूर्ण करा मालक या सणात. एकच मागणं पूर्ण करा मालक या सणात. आत्महत्येचा विचार येऊ नये तुमच्या मनात. आत्महत्येचा विचार येऊ नये तुमच्या मनात. कारण बघा बळीराजाची आत्महत्या जी आहे त्या सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे. त्यातही यवतमाळ जिल्हा आमचा जो जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही बळीराजा चेतना अभियान अंतर्गत गावोगावी खेडोपाडी जाऊन प्रवचन कीर्तनाद्वारे त्यांच्या चेतनेला जागृती देण्याचं काम आम्ही अखंड करतच असतो. त्यामुळे बळीराजावर अनंत काव्य लिहिलेली आहेत. महत्वाचं हे आहे की एका कवीने एका शायराने खूप छान म्हटलेलं आहे. उसने मौसम से ज्यादा हालत की मार को सहा है. उसने मौसम से ज्यादा हालत की मार को सहा है. ये किसान बाढ़ से कम आंसुओं में ज्यादा बहा है.
ओ उगाता है कपास इसलिए दुनिया कपड़े पहनती है। ओ उगाता है कपास इसलिए दुनिया कपड़े पहनती है। आखिर क्यों उसकी लाश एक कफन के लिए तरसती है। आखिर क्यों उसकी लाश एक कफन के लिए तरसती है। म्हणून त्या बळीराजाचे आपल्यावर अगणित उपकार आहेत आणि त्यामुळे त्या बळीराजावर सुद्धा मी अनेक काव्य केलेले आहे। त्यानंतर आपणासमोर एक काव्य सादर करीत आहे जे खरं म्हणजे या कोरोना आपल्यासाठी आहे कोरोना, परंतु आपले जय जवान जय किसान जवान जे आहेत देशाचे सैनिक ते अहोरात्र पहारा देतात। त्यांना कोरोनाची लागण किंवा कोरोना काय, जागतिक महामारी काय, संकट काय याविषयी काही तमा नसते। त्यांच्यासमोर फक्त असतो आपला देश आणि देशासाठी कधीही कुर्बानी द्यायचं काम पडलं तर ते नेहमी तयार असतात, तत्पर असतात। म्हणून त्यांचं सुद्धा स्मरण आपल्याला असणं आवश्यक आहे। म्हणून त्यांच्यावर एक काव्य आपणासमोर सादर करत आहे। काव्याचं शीर्षक आहे आमचे रक्षण करते। भारत मातेचे किंवा या देशाचे रक्षण करण्यास दिवस रात्र देतात पहारा। देशाचे रक्षण करण्यास दिवस रात्र देतात पहारा। ऊन पाऊस सोसतात कधी थंडगार वारा। ऊन पाऊस सोसतात कधी थंडगार वारा। आपण मस्त खाऊन खुशाल पसरतो। आपण मस्त खाऊन खुशाल पसरतो। तो मात्र रक्षणासाठी तहानभूक विसरतो। तो मात्र रक्षणासाठी तहानभूक विसरतो। लढत राहतो शत्रूंशी अंगी नसतानाही त्राण। लढत राहतो शत्रूंशी अंगी नसतानाही त्राण। त्याच्या पुढे त्याच्यामध्ये दडला आहे भारत मातेचा प्राण। त्याच्यामध्येच दडला आहे भारत मातेचा प्राण। भाग्यानेच लाभते ज्याला असे वीर मरण। भाग्यानेच लाभते ज्याला असे वीर मरण। म्हणून आपण करावे सदैव त्याचे नित्य स्मरण। म्हणून आपण करावे सदैव त्याचे नित्य स्मरण। विचार करून पहा डोळ्यातून वाहेल अश्रू। विचार करून पहा डोळ्यातून वाहेल अश्रू। त्यांचा सुद्धा संसार आहे ही गोष्ट नका विसरू। त्यांचा सुद्धा संसार आहे ही गोष्ट नका विसरू। स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यास तुम्हा मुभा आहे। स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यास तुम्हा मुभा आहे। पण लक्षात घ्या त्याच्यामुळे तिरंगा ताठ उभा आहे। पण लक्षात घ्या त्याच्यामुळे तिरंगा ताठ उभा आहे। ईश्वरास आता एकच मागणं मी मागतो। ईश्वरास आता एकच मागणं मी मागतो। आनंदी ठेव सदा त्याला जो आमच्यासाठीच जागतो। आनंदी ठेव सदा त्याला जो आमच्यासाठीच जागतो। धन्यवाद। आमचे जावई रवींद्र काळबांडे, माझे मित्र प्रकाश खंदारे, आपण सर्व इथे ऑनलाईन आहात आणि बघत आहात त्याबद्दल वत्सला ताई पाटील ह्या सुद्धा इथे पाहत आहेत। खूप सुंदर म्हणत आहेत। धन्यवाद ताई, धन्यवाद। आता पर्यावरण जे आहे याचं संरक्षण करणे सुद्धा आपल्याला रक्षण करणे खूप आवश्यक आहे। आणि आज पाहतो आपण पर्यावरणाची हानी झालेली आहे। त्यामुळे अनेक रोगांनी थैमान घातलेले आहे। आमचे कर्मयोग गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र सर्वांना दिलेला आहे। महाराष्ट्रातील विदर्भातील गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आदर्श ग्राम अशा निर्मितीचा पाया रचला होता आणि गावोगावी जाऊन खेडोपाडी जाऊन स्वच्छता मोहीम राबवली होती। त्यावेळेसचे भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री स्वतः येऊन त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की सरकार हे काम करू शकत नाही, ते तुम्ही केलेलं आहे। तर स्वच्छतेला खूप महत्त्व आहे। परंतु आज स्वच्छता तर दूर, परंतु निसर्गाचं खूप मोठी हानी होत आहे, वृक्षतोड होत आहे। आणि त्यावेळेस आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे, नगरांतरे रचावी वनांतरे जलाशय निर्मावी, वनांतरे रचावी नानाविध। ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ही ओवी आहे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, रस्त्याची या दुतर्फा छान सर्वांनी करावे वृक्षारोपण। खरं आहे। धन्यवाद वत्सला पाटील मॅडम, पवार मॅडम। कारण की तिरंगा ताठ फक्त सैनिकांमुळे उभा आहे
आपल्याला मुभा आहे ध्वजारोहण करण्याची, फक्त तेवढं माहित आहे आपल्याला. परंतु ध्वज का फडकतो तो आजही त्याचं कारणच आपले सैनिक आहेत. त्यामुळे आपण काहीतरी शपथ घ्यायला पाहिजे या निसर्गाविषयी. म्हणून एक काव्य आपणासमोर सादर करतो. निसर्ग आहे दैवत आमचे, सर्व मिळून शपथ घेणार. निसर्ग आहे दैवत आमचे, सर्व मिळून शपथ घेणार. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही प्राण सुद्धा देणार. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी आम्ही प्राण सुद्धा देणार. मित्र आहेत हे आमचे, पक्षी, नद्या आणि वृक्ष. मित्र आहेत हे आमचे, पक्षी, नद्या आणि वृक्ष यांचे संवर्धन करण्यास राहू सदैव आम्ही दक्ष. यांचे संवर्धन करण्यास राहू सदैव आम्ही दक्ष. विनाश करून घेऊ नका, ऐका संत ग्रंथांचे बोल. विनाश करून घेऊ नका, ऐका संत ग्रंथांचे बोल. हीच वेळ आहे साधण्या पर्यावरणाचा आता समतोल. हीच वेळ आहे साधण्या पर्यावरणाचा आता समतोल. हरित क्रांती व वृक्षारोपण आता कागदावरच राहिले. आजची घडी आहे. आम्ही ज्या शहरामध्ये राहतो पुसद, या पुसदमध्ये गहुली नावाचं गाव आहे. तिथून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक, स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचा जन्म गहुली येथे झाला आणि त्यांनी हरित क्रांती आणली होती. दुसरे मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक हे सुद्धा इथलेच. हे आमच्यासाठी भूषणाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे. तर हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांना म्हटलं जातं. तर त्यावेळेसची हरित क्रांती वेगळी आणि आजची वेगळी आहे. जय पडोळे, धन्यवाद. हरित क्रांती व वृक्षारोपण आता कागदावरच राहिले आणि कीर्तिकरांचे प्राण गेले हे तुम्ही आम्ही पाहिले. केदारनाथला माहिती आहे ना तुम्ही काय झालं ते. त्याच्यामुळे हे कशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास जे झाला त्यामुळे झालेला आहे. त्यामुळे असं सांगा वाटतं हरित क्रांती व वृक्षारोपण आता कागदावरच राहिले. कारण आपण पाहतो दरवेळेस खड्डा तोच राहतो, फक्त वृक्ष बदलतात दरवेळेस. वृक्षारोपण करणे, वृक्षाचं संगोपन करायचं नाही, वृक्षाची वाढ झाली का पाहायचं नाही, त्याचं संवर्धन करणं अतिशय आवश्यक असते. पण हे विसरून जातो आपण. मग तो वृक्ष उन्मळून पडून जातो, बकऱ्या खातात, गायी खातात, पुन्हा खड्डा तसाच राहतो. पुढच्या वर्षी पुन्हा वृक्ष. किती वृक्ष लावले आम्ही, एवढे लावले तेवढे लावले. कोणत्याही मी पक्षाचा नाही आहे किंवा राजकारणाला दोष देत नाही. ही सर्वांचीच आपली गरज आहे. परंतु त्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. कारण ऑक्सिजनचं सिलेंडर केवढ्याचं आहे आपल्या सर्वांना माहित आहे. रोज किती सिलेंडर लागतं दवाखान्यात एका मनुष्याला ते माहित आहे. आणि वृक्ष आपल्याला मरेपर्यंत इतके वर्ष किती लाखो करोड रुपयाचा प्राणवायू देतात हे आपल्याला माहित आहे. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मोठमोठ्या शहरवाले एक दिवस अशी वेळ येईल की खेड्यामध्ये येतील आणि 1 घंटा मला वृक्षाखाली बसू द्या म्हणतील, त्याचे पैसे देतो म्हणतील. म्हणून मला असं वाटतं हरित क्रांती व वृक्षारोपण आता कागदावरच राहिले आणि कित्येकांचे प्राण गेले हे तुम्ही आम्ही पाहिले. आम्हालाही वाटते करावी विज्ञानाने प्रगती. विज्ञानाची प्रगती अवश्य आहे, व्हायलाच पाहिजे विज्ञानाची प्रगती. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, केले मंगळावरी उड्डाण, चढला हिमगिरी शिखरी पूर्ण, विश्व हे आटोक्यात आणून केले घर राहण्याचे. कोणाला आवडत नाही विज्ञान. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, तुझं ज्ञान सांगेल विज्ञानाशी. जगद्गुरु तुकोबाराय महाराज सुद्धा अनुरेणू तोकडा तुका आकाश एवढा. विज्ञानाचा समन्वय हा पर्यावरणाशी असला पाहिजे, तरच खरी क्रांती होऊ शकते. अन्यथा क्रांती होऊ शकत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देणे ही काळाची गरज आहे. मग आम्हाला काय विज्ञानाची क्रांती व्हावं असं वाटत नाही का? नाही, असं होऊच शकत नाही. म्हणून आम्हालाही वाटते करावी विज्ञानाने प्रगती, पण पर्यावरण नाश झाल्याने होईल शेवटी अधोगती. पण पर्यावरण नाश झाल्याने होईल शेवटी अधोगती. विकासासाठी पर्यावरण ऱ्हास ही सोडा मनाची भ्रांती. विकास करायचा बा आम्हाला, म्हणून वृक्षतोड, जंगलतोड ही आवश्यक आहे. मग तिथं बिल्डिंग बांधायच्या, कारखाने उभारायचे, ह्या गोष्टी ठीक आहे का? तुम्ही तेवढे वृक्ष पहिले लावायला पाहिजे, नंतर इथले वृक्ष कापायला पाहिजे. हे होतच नाही. केवळ वृक्षांची कत्तल सुरू आहे. म्हणून विकासासाठी पर्यावरण ऱ्हास ही सोडा मनाची भ्रांती. अध्यात्म आणि विज्ञानाच्या संगमानेच घडेल क्रांती. अध्यात्म आणि विज्ञानाच्या संगमानेच घडेल क्रांती. आज वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. 11/10/1968 त्यांना ते महानिर्वाण
घालवतं त्यांचं. त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो. अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही सृष्टी करे हम स्वर्ग की. म्हणजे अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी म्हटलेलं आहे. म्हणून विज्ञान आणि अध्यात्म यांचा संयोग झाला पाहिजे, संगम झाला पाहिजे, तरच ही धरती जी आहे हे व्यवस्थित चालू शकते. आता यानंतर खूप कमी वेळ आहे मला काव्य सादर करायला, भरपूर राहिलेलं आहे. पुन्हा कधी जर वेळ मिळाला तर निश्चित मी सादर करेल. राजेंद्र वाणी खूप छान सर म्हणतात. कुलदीपजी पवार, आपण खरं तर निंदकाची स्तुती केली, धन्यवाद सर. सुरेख सादरीकरण. पाटील पवार मॅडम म्हणतात खूप छान सुंदर. चंद्रकला जोशी मॅडम म्हणतात सुंदर शब्दरचना, उत्कृष्ट सादरीकरण, धन्यवाद मॅडम. कांचन नेवे पर्यावरण विषयक सुरेख, धन्यवाद. विठ्ठल घडी सर म्हणतात होय, पर्यावरण हाच नारायण समजून घेतले पाहिजे. होय सर, बरोबर आहे, धन्यवाद सर. तर आता एक महाराष्ट्र जो आहे आपला, हा खरंच गरजा महाराष्ट्र माझा म्हणून या महाराष्ट्रावर एक काव्य सादर करतो. कितीही येवत संकट येथे आहे तारणहार, कितीही येवत संकट येथे आहे तारणहार, महाराष्ट्र भूमी आहे भारत मातेच्या गळ्यातील सुवर्णहार, महाराष्ट्र भूमी आहे भारत मातेच्या गळ्यातील सुवर्णहार. येथील अज्ञानी लोकांना शिकविण्या भक्ती भोळी, येथील अज्ञानी लोकांना शिकविण्या भक्ती भोळी, महाराष्ट्रात जन्मली कित्येक संतांची मांदियाळी, महाराष्ट्रात जन्मली कित्येक संतांची मांदियाळी. अनेक संत होऊन गेलेले आपल्या महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्याला भोळी भक्ती जी आहे ती शिकवण्यासाठी आलेली आहेत. कोणताही रोग असो दूर होतील व्याधी, कोणताही रोग असो दूर होतील व्याधी, सह्याद्रीच्या कुशीत आहे कितीतरी औषधी, सह्याद्रीच्या कुशीत आहे कितीतरी औषधी. येथे येऊन पर्यटक मारतो भाजी अन भाकरीवर ताव, येथे येऊन पर्यटक मारतो भाजी अन भाकरीवर ताव. सर्वांनाच आवडतो खरं महाराष्ट्रीयन लोकांचा स्वभाव, सर्वांनाच आवडतो खरं महाराष्ट्रीयन लोकांचा स्वभाव. येथे जरी दिसतील अनेक जाती अन पंथ, येथे जरी दिसतील म्हणत आहो मी, मानतील नाही. येथे जरी दिसतील अनेक जाती धर्म आणि पंथ, तरी आम्हा शिकवण आहे अवघे धरू सुपंथ, तरी आम्हा शिकवण आहे अवघे धरू सुपंथ. येथील सर्वात बंधुभाव दिसणार नाही विकृती, येथील सर्वात बंधुभाव दिसणार नाही विकृती. अनेकात आहे एकता हीच आमची संस्कृती, अनेकात आहे एकता हीच आमची संस्कृती. आलेल्या संकटावर सहज मारणार आम्ही बाजी, आलेल्या संकटावर सहज मारणार आम्ही बाजी. आमचे आदर्श आहेत वीर छत्रपती शिवाजी, आमचे आदर्श आहेत वीर छत्रपती शिवाजी. महाराष्ट्र माझे सर्वस्व तोच आहे माझा स्वाभिमान, महाराष्ट्र माझे सर्वस्व तोच आहे माझा स्वाभिमान. येथे जन्म घेतल्याचा खरंच मला आहे अभिमान, येथे जन्म घेतल्याचा खरंच मला आहे अभिमान. अशा प्रकारे ही एक काव्य महाराष्ट्रावर होतं. अनेक काव्य आहेत आणखी बाकी, परंतु वेळेअभावी आता मी 6 वाजत आलेले आहे, त्यामुळे आता माझी वेळ संपत आलेली आहे. परंतु पुन्हा कधी जर वेळ मिळाला तर पुन्हा आपल्याशी संवाद साधायला किंवा सादरीकरण करायला मला निश्चितच आवडेल. त्यामुळे एक आता बाप नावाचं काव्य आपणासमोर सादर करतो. वडिलांचे उपकार आपल्यावर अगणित असतात. बाप नावात कितीतरी बंध असतात नात्याचे, बाप नावात कितीतरी बंध असतात नात्याचे. अगणित आहेत उपकार आपणावर जन्मदात्याचे, अगणित आहेत उपकार आपणावर जन्मदात्याचे. बालपणी आपणासह संपूर्ण वेळ घालवतो, बालपणी आपणासह संपूर्ण वेळ घालवतो. पहिलं पाऊल उचलताच हात धरून चालवतो,
पहिलं पाऊल उचलताच हात धरून चालवतो. जत्रा असो अथवा मंदिर, जत्रा म्हणजे यात्रा, यात्रा असो अथवा मंदिर, दूरवर फिरायला नेतो. दूरवरची दिसाय म्हणून आपल्याला खांद्यावर घेतो. दूरवरची दिसाय म्हणून आपल्याला खांद्यावर घेतो. मस्ती खूप केली तर देतो गालावरती चाप. मस्ती खूप केली तर देतो गालावरती चाप. यश मिळताच लगेच देतो पाठीवरती थाप. यश मिळताच लगेच देतो पाठीवरती थाप. त्याच्या हृदयातील प्रेमाची आपणास जाणीव नसते. त्याच्या हृदयातील प्रेमाची आपणास जाणीव नसते. विसरू नका कधीच त्याच्या रागातच प्रेम असते. विसरू नका कधी त्याच्या रागातच प्रेम असते. सुखासाठी सर्वांच्या तो अहोरात्र काम करतो. सुखासाठी सर्वांच्या तो अहोरात्र काम करतो. त्याच्यामुळेच भवसागरात संसार आपला तरतो. त्याच्यामुळेच भवसागरात संसार आपला तरतो. त्यालाही आहेत भावना, पण अबोल त्याची वाणी. त्यालाही आहेत भावना, पण अबोल त्याची वाणी. कधीच दिसू देत नाही तो डोळ्यातील पाणी. कधीच दिसू देत नाही तो डोळ्यातील पाणी. शेती नोकरी व्यवसायात तो तासनतास राबतो. शेती नोकरी व्यवसायात तो तासनतास राबतो. त्याच्यासोबत तरी आपण परक्यासारखे वागतो. त्याच्यासोबत तरी आपण परक्यासारखे वागतो. सणवार येता नवीन कपडे, इकडेच आमचे लक्ष. सणवार येता नवीन कपडे, इकडेच आमचे लक्ष. बघा ना, सण आला की मुलं मुली जे गोंधळ घालतात, भाऊ मला कपडे, भाऊ मला नवीन कपडे, भाऊ मला नवीन कपडे. तो कधीच नाही म्हणत नाही ठीक आहे बेटा घेऊ ना, ठीक आहे बेटा. सणवार येता नवीन कपडे, इकडेच आमचे लक्ष. त्या पेहरावात होते त्याच्या फाटक्या बनियनकडे दुर्लक्ष. फाटक्या बनियनकडे दुर्लक्ष. जाईल थकवा विघ्न सारे, एकदा हृदयद्वार खोला. मिठी शिरून त्याच्या फक्त प्रेमानेच बोला. मिठी शिरून त्याच्या फक्त प्रेमानेच बोला. समजून घ्या त्याला ज्याच्यामुळे जीवन आपले घडते. समजून घ्या त्याला ज्याच्यामुळे जीवन आपले घडते. बाप समजून घेण्यास खरंच जन्म अपुरा पडते. बाप समजून घेण्यास खरंच जन्म अपुरा पडते. आणि मॅडम म्हणतात नक्कीच सर, भेटून राहू, पुन्हा भेट होईलच, येईलच. विशाल घडी मॅडम, खरंच विशाल घडे सर, खरंच बरोबर आहे आपलं. आणि बापाचे अगणित उपकार असतात आपल्यावर. कृपया बोरा मॅडम किंवा कोणी असतील तर मला वेळ किती राहिला ते सांगा, कारण मी किती काही वेळ चालू देऊ शकतो. परंतु पुढचे जे आहेत त्यांना सुद्धा आपण इथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आता 5-6 वाजलेले आहे. अन्यथा मी माझी एखादी गझल पुन्हा आपल्यासमोर. बाप असते मशाल म्हणूनच आम्ही खुशाल. बरोबर आहे चंद्रकला जोशी मॅडम, अगदी बरोबर आहे आपलं. यानंतर कॉमेंट्स टाकेपर्यंत एखादी गझल पेश करू का, म्हणू का? कारण की वेळ माझ्याजवळ भरपूर आहे. अजूनही मी म्हणू शकतो किंवा पुन्हा संधी दिली तर म्हटलं तुम्हाला भरपूर आहेत. गझल आहेत, कविता आहेत, काव्य आहेत. वऱ्हाडी गीत तर अजून काढले नाही मी. वऱ्हाडी गीतांच्या सुद्धा अनेक कविता आहे माझ्याकडे. परंतु म्हटलं चला आपल्याला 1 तास वेळ आहे, त्यामुळे आज जे समोर येईल ते काव्य मी सादर करत आहोत. दरारा. भावनेच्या गर्तेतला जरी मी पसारा आहे, भावनेच्या गर्तेतला जरी मी पसारा आहे, तरीही वेदनाच्या कुणाच्या सहारा आहे. तरीही वेदनेचा कुणाच्या सहारा आहे. नका देऊ पुन्हा दुःख यातना मला. नका देऊ पुन्हा दुःख यातना मला. ते सर्व सहज पचविणारा मी निखारा आहे. भावनांच्या गर्तेतला जरी मी पसारा आहे. प्राक्तनात घेऊन स्वप्ने सुखाची, प्राक्तनात घेऊन स्वप्ने सुखाची, गर्जणाऱ्या मेघास
भासणारा मोर पिसारा आहे, भावनांच्या गर्तेतला जरी मी पसारा आहे. डोळ्यात जरी दिसत नसेल तरी कोसळणाऱ्या अश्रूंच्या ह्या पाऊसधारा आहे, भावनांच्या गर्तेतला जरी मी पसारा आहे. डुबण्याची भीती बाळगू नको कधी, डुबण्याची भीती बाळगू नको कधी, तुला मिळालेला मी भक्कम सहारा आहे, भावनेच्या गर्तेतला जरी मी पसारा आहे. धुंद कळ्यांना वेलींना बहरू द्या पुन्हा, धुंद कळ्यांना वेलींना बहरू द्या पुन्हा, त्यांना कुचकरणाऱ्यांना हा एक इशारा आहे, भावनांच्या गर्देतला जरी मी पसारा आहे. या कधी बघण्यास गाव माझा, या कधी बघण्यास गाव माझा, कळेल तुम्हा तेथे माझा कसा दरारा आहे, भावनांच्या गर्तेतला जरी मी पसारा आहे, तरी वेदनेच्या कुणाच्या सहारा आहे, तरीही वेदनेचा कुणाच्या सहारा आहे. धन्यवाद. विठ्ठल गाडी सर, एक गझल घेऊन थांबूया म्हणता आपण, तर काही हरकत नाही. आज खरंच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कल्याण डोंबिवली शाखा पुणे यांच्या साहित्य कट्टा या फेसबुक पेजवर मला लाईव्ह होऊन आपण हे माझ्या गझल म्हणा किंवा काव्य म्हणा, बालकविता म्हणा सादर करण्याचं जो मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा कधी वेळ मिळाला तर निश्चितच मला यावर माझा कार्यक्रम जो आहे हा करण्यास नक्की आवडेल. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सर्व, राजश्री बोहरा मॅडम, आपण सर्व जेवढे काव्यरसिक आहेत आणि हे सर्व जे श्रोते मंडळी आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.